नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर बागवान आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत NEP नुसार FY BCom आणि FY BA या वर्गांना फंडामेंटल ऑफ मार्केटिंग हा विषय आलेला आहे. तर आज आपण या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊ आणि आपल्या फर्स्ट लेक्चरला सुरुवात करूया. सर्वात प्रथम बाजार आणि विपणन ही ओळख. बाजार म्हणजे काय आणि विपणन म्हणजे काय हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसायाच्या यशासाठी बाजार आणि विपणन या मूलभूत संकल्पना आहेत. जागतिक बाजारपेठेने 2023 मध्ये 105 ट्रिलियन USDचा आकडा गाठला. हे त्यांचे प्रचंड सामर्थ्य दर्शवते. आज जवळपास 70% कंपन्या आपले निर्णय थेट विपणनावर आधारित घेतात, ज्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. म्हणजेच जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये उतरतो, त्यासाठी एखादा व्यवसाय सुरळीतपणे सुरू ठेवायचा असेल तर आपल्याला विपणनाची गरज असते. विपणन म्हणजे आपण आपल्या भाषेत त्याला मार्केटिंग असं देखील किंवा सेलिंग असं देखील म्हणत असतो. बाजारपेठेमध्ये भारताने $105 ट्रिलियन आकडा 2023 मध्ये गाठला. म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये भारताची बाजारपेठ ही अधिक चांगल्या प्रभावीपणे काम करत आहे असे आपल्याला दिसते. आता बाजार म्हणजे काय? बाजार म्हणजे असे ठिकाण किंवा प्लॅटफॉर्म जिथे ग्राहक आणि विक्रेते एकत्र येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण होते. बाजाराचे अनेक प्रकार असतात, जे दैनंदिन जीवनापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत पसरलेले आहेत. तुम्ही शेजारील आकृतीमध्ये पाहू शकतात. आपल्या डीलिंग रूटीनमध्ये आपण भाजीपाला खरेदी करतो किंवा एखादी वस्तू खरेदी करतो. अशा वेळेस आपण त्या वस्तूची देवाणघेवाण करतो. आपण ज्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो अशा प्लॅटफॉर्म किंवा ठिकाण म्हणजे बाजार होय. आपण आपल्या गावामध्ये एखादा मिनी बाजार पाहिला असेल किंवा आपल्या गावामध्ये एक विशिष्ट वार ठरलेला असतो. अशा ठिकाणी एक मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी भरली जाते. त्याला आपण आठवडे बाजार असे देखील म्हणत असतो. अशा संकल्पनेला बाजार असे म्हणतात. आता या बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये भौतिक बाजारपेठ. भौतिक बाजारपेठ ही प्रत्येक जागेवर असते, जसे की स्थानिक भाजी मंडई किंवा आठवडे बाजार. तिथे लोक थेट विक्रेत्यांशी संवाद साधतात. तुम्ही पहा, जेव्हा तुमच्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये भाजीपाला संपलेला असेल, अशा वेळेस आपण काय करतो, आपल्या गावामध्ये ज्या ठिकाणी मिनी बाजार म्हणजे दैनंदिन बाजार भरतो त्या ठिकाणी जातो, तिथून भाजी खरेदी करतो आणि त्यांना रोख पैसे देऊन तो व्यवहार क्लिअर करत असतो. म्हणजे ही ज्या गावामध्ये आपण राहतो त्याच ठिकाणी आपल्याला खरेदी विक्री करता येते. त्या ठिकाणाला भौतिक बाजारपेठ असे म्हणतात. त्यानंतर आभासी बाजारपेठ ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असते, जसे की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट. भारतातील ई-कॉमर्स बाजार 2027 पर्यंत 200 अब्ज USD पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आजकालच्या काळात तुम्ही पहा, जे खरेदी व्यवहार करायचे आपण काय करतो, घर बसल्या अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल, असे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपण वस्तूची खरेदी विक्री करत असतो. म्हणजे घर बसल्या एका क्लिकवर आपण कोणती वस्तू, त्याची क्वालिटी असेल, त्याच्यानंतर त्याची प्राइस असेल, हे पाहू शकतो आणि ती ऑर्डर देऊ शकतो. म्हणजे याला आपण आभासी बाजारपेठ असे देखील म्हटलं जातं. याला डिजिटल प्लॅटफॉर्म देखील म्हणतात. नेक्स्ट आहे ग्राहक बाजारपेठ. इथे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक व्यापारासाठी उत्पादने खरेदी करतात, उदाहरणार्थ किराणा माल किंवा कपडे. आता ग्राहक बाजारपेठ म्हणजे काय? व्यक्ती स्वतःच्या वापरासाठी म्हणजे त्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत अशा ज्या वस्तू आहेत ती खरेदी करतात, त्याला ग्राहक बाजारपेठ असे म्हणतात. त्याचे उदाहरण त्यांनी सांगितले, किराणा मॉल असेल किंवा कपड्याचे दुकान असेल किंवा तुमच्या जे आसपासचे जे वस्तू आपण खरेदी करतो, जे आपल्या दैनंदिन रुटीनला लागणार आहेत, अशा बाजारपेठेला ग्राहक बाजारपेठ असे म्हणतात. औद्योगिक बाजारपेठ. येथे व्यवसाय इतर उत्पादने तयार करण्यासाठी किंवा त्यांच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करतात, जसे की यंत्रसामग्री किंवा कच्चा माल होय. औद्योगिक बाजारपेठ म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार होतो. उदाहरणार्थ आपण म्हणायचं झालं तर आपलं कापूस असेल, साखर असेल, हे उदाहरण आहेत. आता साखर तयार करताना आपला कच्चा माल जो असतो तो म्हणजे आपल्या गावातला किंवा शेतातला ऊस.
जो जेव्हा कारखान्यामध्ये जातो त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि त्यापासून तयार होते साखर. म्हणजे ही झाली औद्योगिक बाजारपेठ. म्हणजे लहान ठिकाणावरून मोठ्या ठिकाणापर्यंत जाऊन त्या मालावर प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रियेपासून पक्का माल तयार होतो. अशा बाजारपेठेला औद्योगिक बाजारपेठ असे म्हणतात. यंत्रसामग्री असेल, मोठे मोठे मशिनरीचे पार्ट असतील, हे सर्व या बाजारपेठेमध्ये येत असतात. बाजारपेठेचे काही मुख्य घटक आहेत. त्यामध्ये ग्राहक पहिला घटक आहे. ज्यांना विशिष्ट गरजा किंवा इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी उत्पादने किंवा सेवा खरेदी करण्यास इच्छुक आहेत. यामध्ये व्यक्ती किंवा संस्था असू शकतात. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती ज्याची इच्छा आहे आणि ती इच्छा ती पूर्ण करण्यासाठी काय करतात, उत्पादने खरेदी करतात आणि त्या बदल्या समोरच्या व्यक्तीला मोबदला देतात. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती पण असू शकते, एखादी संस्था देखील असू शकते. संस्था म्हणजे कंपनी आपण या ठिकाणी गृहीत धरूया. कंपनी देखील असू शकते, त्याला आपण ग्राहक असे म्हणतो. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे विक्रेते, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने किंवा सेवा उपलब्ध करून देतात. यामध्ये कंपन्या, व्यावसायिक किंवा व्यक्ती यांचा समावेश होतो. विक्रेते म्हणजे जे आपल्याला काय करतात, वेळेवर वस्तू पुरवतात. म्हणजे एखादी व्यक्ती, एखादं गाव असेल, एखादं शहर असेल, त्या ठिकाणी तो व्यक्ती जर गेला तर त्याला ती वस्तू जर भेटत नसेल तर ते पुरवण्याचं काम कोण करत असतो, तो दुकानदार करत असतो. म्हणजे जो दुकानदार आहे तो विक्रेता झाला. म्हणजे अशा प्रकारे हा विक्रेता हा मुख्य घटक असतो. तिसरा म्हणजे उत्पादने आणि सेवा. ग्राहकांना देऊ केलेल्या वस्तू, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स, कपडे किंवा अमूर्त सेवा, उदाहरणार्थ शिक्षण किंवा आरोग्य सेवा, हे काय उत्पादन सेवा आहे. ग्राहकांना ज्या वस्तू पुरवल्या जातात त्याला उत्पादन सेवा असे म्हणतात. आता सेवामध्ये शिक्षण असेल, आरोग्य सेवा असेल किंवा इतर ज्या गोष्टी ज्या लोकांना सेवा म्हणून पुरवल्या जातात त्यांना उत्पादके किंवा सेवा असे म्हणतात. हे महत्वाचे घटक बाजारपेठेमध्ये असतात. उत्पादने किंवा सेवा नसेल तर बाजारपेठेचं सर्कल पूर्ण होत नाही. पुढचं ते आहे म्हणजे किंमत. उत्पादन किंवा सेवेसाठी ग्राहक जे मूल्य देतात, किंमत निश्चित करताना उत्पादन खर्च, स्पर्धेची स्थिती आणि ग्राहकांची खरेदी क्षमता यावर विचार केला जातो. आपण जेव्हा बाजारपेठेमध्ये जातो त्यामध्ये सर्वात महत्वाचे आपल्या दृष्टिकोनात असते ते म्हणजे त्या वस्तूची किंमत. आता उत्पादन किंवा सेवासाठी ग्राहक जे मूल्य पेड करते किंवा जे मूल्य देते त्याला किंमत असे म्हणतात. एखादी वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल एखादा पेन आहे, ते तुम्ही दुकानात घ्यायला खरेदी करण्यासाठी जर गेले तर त्या ठिकाणी आपण त्याचं मूल्य देतो म्हणजे त्या वस्तूची किंमत देत असतो. आता उत्पादनावर जो खर्च असेल, स्पर्धेची स्थिती यावर किंमत काय असते, अवलंबून असते. एखाद्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची खूप मागणी असेल आणि त्या वस्तूचा तुटवडा असेल तर अशा वेळेस त्या वस्तूची किंमत जास्त असते. पण जर स्पर्धाच नसेल आणि वस्तूची आवक जास्त असेल तर त्याची किंमत कमी होत असते. आता एक्झाम्पल जर म्हटले तर आपण पार्लेजी बिस्किट बघितलं असेल. पार्लेजी बिस्किट 5-6 वर्षापूर्वी त्याची साईज मोठी होती आणि त्याला जे कव्हरिंग वगैरे होतं ते एकदम साध्या प्रकारचे होते. परंतु त्यांनी 1 वर्षापर्यंत त्या पार्लेजी बिस्किटची किंमत ₹6 केली. ₹6 केल्यानंतर ₹1 वाढल्यामुळं ग्राहकांनी त्या प्रॉडक्टकडे जाण्याचे टाळलं. आता कंपनीने हे विचार करून परत त्या प्रॉडक्टची किंमत ₹5 केली आणि त्याचं लेबलिंग चेंज करून त्याच्यातले काही बिस्किटाचं प्रमाण कमी केलं आणि किंमत स्थिर ठेवली. परत ₹5 किंमत असल्यामुळे लोक परत पार्लेजी या प्रॉडक्टकडे वळाले. म्हणजे अशा प्रकारे किंमत ही अतिशय महत्वाची असते बाजारपेठेमध्ये. त्याच्यानंतर आहे माहिती. माहिती हा सर्वात महत्वाचा घटक बाजारपेठेमध्ये मानला जातो. बाजारपेठेतील ट्रेंड, ग्राहकांच्या पसंती, स्पर्धकांची रणनीती याविषयी माहिती. तसेच 55% ग्राहक खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाबद्दल सखोल संशोधन करतात. म्हणजे जर एखादा प्रॉडक्ट तुम्हाला जर घ्यायचा असेल ॲज अ ग्राहक म्हणून तर तुम्ही त्या वस्तूबद्दल सर्व चौकशी अगोदर करतात. साधं आपल्याला एखादं कॉस्मेटिक जरी घ्यायचं असेल तर आपण ते कोणत्या कंपनीचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे, त्याच्यानंतर त्याचं रिव्ह्यू काय आहे, या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहत असतो. म्हणजे अशा प्रकारे त्या प्रॉडक्टबद्दल माहिती देणे हे अतिशय आवश्यक असते. तुम्ही पहा, कोणताही प्रॉडक्ट जर खरेदी केला तर त्या प्रॉडक्टबद्दल सर्व माहिती एका बाजूला कुठेतरी लिहिलेली असते आणि त्या माहितीवरून ते कस्टमर काय होतात त्या ठिकाणी वळतात. जेवढी त्याची ॲडव्हर्टाइजमेंट होईल, जेवढी त्याला माहिती कस्टमरला तो प्रोडक्शन देईल तेवढे त्या प्रोडक्शनची मागणी वाढत जाते.
पुढचं आहे विपणन. विपणन म्हणजे मार्केटिंग. आता मार्केटिंग म्हणजे काय? ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने किंवा सेवा विकसित करणे आणि त्यांचे मूल्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. आता 20व्या शतकात विपणन हे उत्पादन केंद्रित होते. म्हणजेच फक्त उत्पादन तयार करण्यावर भर दिला जात होता. परंतु आता ते ग्राहक केंद्रित झाले आहे. जिथे ग्राहकांच्या गरजा आणि समाधानाला महत्त्व दिले जाते, अशा ठिकाणी हे विपणन करावे लागते. आता विपणनाचे मुख्य उद्दिष्ट हे ग्राहकांचे समाधान करून नफा कमावणे हा असते. 2022 मध्ये जगभरात डिजिटल विपणनावर 521 अब्ज USD खर्च झाला आहे, जे या क्षेत्राचे वाढते महत्त्व दर्शवते. आजकाल जवळपास 90% कंपन्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोन वापरतात. म्हणजेच ते आपल्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी ग्राहकांना ठेवतात. जुन्या काळात तुम्ही पहा, एखादं प्रोडक्शन खरेदी करायचं असेल तर ते प्रोडक्शन खरेदी करण्यासाठी लोक त्या दुकानापर्यंत जायचे, ते प्रोडक्शन खरेदी करायचे. त्याची किंमत जी असेल तिथं ते तोडून ती किंमत काय करायचे, अं, त्याच्यामध्ये आहे त्या किमतीला खरेदी करायचे. परंतु आता 2020 नंतर ऑनलाईन मार्केटिंग सुरू झालं. म्हणजे लोकांनी किंवा त्या कंपन्यांनी ग्राहक केंद्रित व्यवसाय सुरू केला आहे. म्हणजे ग्राहकांच्या गरजा काय आहे, ग्राहकांना कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेस लागणार आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास या कंपन्यांनी सुरू केलेला आहे. आणि 2025 मध्ये तुम्ही पहा, तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायची असतील सर्वात जास्त जोर आपण ऑनलाईन मार्केटिंग वरती देत असतो, म्हणजे ऑनलाईन खरेदीवरती देत असतो. फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल, अमेझॉन असेल. तुम्ही जर एखादा प्रोडक्ट बघितला तर त्या प्रोडक्टच्या खूप साऱ्या व्हरायटी आणि वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे त्या ठिकाणी ग्राहकांना चॉईस वाढले आहे. अशा प्रकारे मार्केटिंग या ठिकाणी एखाद्या व्यवसायाला करणे आता अवघड झालेलं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही मार्केटिंग करणार, जेवढं कस्टमरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करणार, कस्टमरला काय लागतंय काय नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा विचारात घेणार तेव्हाच तुम्हाला मार्केटिंग करणे सोपे जाईल. आता विपणनाच्या मूलभूत संकल्पना कोणत्या? आता याच्यामध्ये तुम्हाला 5 संकल्पना आहेत. त्या 5 संकल्पना जर व्यवसायाने व्यवस्थितपणे जर केले तर अशा वेळेस त्या कंपनीचं सेलिंग वाढण्यास अतिशय मदत होत असते. आता संकल्पनेमध्ये पहिलं म्हणजे गरज, नीड काय आहे त्या व्यवसायाची. तर यामध्ये या मूलभूत मानवी आवश्यकता आहे, जसे की अन्न, पाणी, निवारा, सुरक्षितता आणि सामाजिक संबंध. ज्या प्रकारे या मूलभूत गरजा आहे, आजच्या काळात विपणन म्हणजे मार्केटिंग देखील ही मूलभूत गरज म्हणून व्यवसाय आता प्रत्येक कस्टमरसाठी पाहत आहे. त्यानंतर इच्छा, संस्कृती आणि व्यक्तिमत्वानुसार गरजांच्या विशिष्ट स्वरूपात, उदाहरणार्थ भूक ही गरज आहे, पण पिझ्झा खाण्याची इच्छा आहे. हे खूप सुंदर प्रकारचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, त्याला भूक लागली आहे, पण ही त्याची काय गरज आहे. पण भूक लागल्यानंतर त्याला जेवणामध्ये काय पाहिजे तर पिझ्झा पाहिजे, ही त्याची काय इच्छा आहे. त्याच प्रकारे एखादा कस्टमर आहे, त्याला एखादं प्रोडक्ट घ्यायचं आहे किंवा एखादा मोबाईल घ्यायचा आहे, त्याची इच्छा काय मोबाईल घ्यायची. परंतु त्याच्याकडे ती अमाऊंट नसताना देखील त्याची इच्छा काय होत आहे, चांगला किंवा आयफोन असेल किंवा चांगल्या क्वालिटीचा जो मोबाईल आहे तो घ्यायचा. म्हणजे ही काय असते, इच्छा असते. ही एक दुसरी संकल्पना. त्यानंतर डिमांड. डिमांड म्हणजे मागणी. जेव्हा एखाद्या इच्छेला खरेदी करण्याची क्षमता म्हणजे पैसे जोडले जाते, तेव्हा ती मागणी बनते. उदाहरणार्थ आयफोन खरेदी करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीची इच्छा ही मागणी बनते. एखाद्या व्यक्तीकडे पैसे असतील आणि ती वस्तू त्याला खरेदी करायची आहे, म्हणजे काय, त्याची ती इच्छा पण आहे आणि तिची ती मागणी पण आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे पूर्ण आहे, त्या वस्तू ती काय करू शकतो, वस्तू खरेदी करू शकतो. पुढचं आहे मूल्य, व्हॅल्यू. ग्राहकांना उत्पादकातून मिळणारे फायदे आणि त्यासाठी लागणारा खर्च यांच्यातील संतुलन. जे उत्पादन अधिक फायदे आणि कमी खर्च देते ते अधिक मूल्यवान मानले जाते. म्हणजे तुम्ही पहा, एखादे दुकान असेल आणि त्या ठिकाणी सेल लागलेला असेल, तर कस्टमर ज्या ठिकाणी सेल लागला त्या ठिकाणी लवकर आकर्षित होतात. म्हणजे त्या व्यक्तीला काय होतं, फायदा जास्त होत असतो. म्हणजे त्याच्याकडचा जो राहिलेला माल असेल, शिल्लक माल असेल, तो काय करतो, कमी किमतीमध्ये सेल लावून तो माल उत्पादित करतो. म्हणजे त्याची जो लॉस होणारा असतो तो काय करतो, प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करत असतो. ज्या ठिकाणी वस्तूची किंमत कमी असेल त्या ठिकाणी कस्टमर लवकर आकर्षित होतात. हा व्यवसायाचा मुख्य उद्देश किंवा फंडा असतो. त्याच्यामध्ये कस्टमर व्हॅल्यू पाहून काय करतात, ते वस्तूची खरेदी करत असतात. पुढचं आहे ते म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन. जेव्हा एखादी व्यक्ती उत्पादन किंवा सेवा ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करते किंवा त्यातून अधिक चांगले अनुभव देते, तेव्हा ग्राहक समाधानी होतात. 72% ग्राहक व्यक्तिकृत विपणनाकडे आकर्षित होतात. समाधान म्हणजे काय, आपण एखादी
वस्तू खरेदी करायची होती आणि आपल्याला त्या आहे त्या किमतीमध्ये भेटली, म्हणजे हे काय झालं, समाधान झालं. एखादा तुम्ही मोबाईल खरेदी करायला, एखादी वॉच खरेदी करायला गेले, ती वॉच तुमच्या बजेटमध्ये बसली आणि ती तुम्ही खरेदी केली. म्हणजे तुमची इच्छा होती, तुमची गरज होती आणि तुमची मागणी होती. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी होत्या आणि चौथी गोष्ट म्हणजे मूल्य. म्हणजे तुमच्याकडचे असलेले पैसे त्याला काय होते, पुरेसे होते. आणि या सर्व 4 गोष्टी एकत्र जेव्हा झाल्या, तेव्हा तुमचं काय झालं, सॅटिस्फॅक्शन झालं, म्हणजे तुमचं समाधान झालं. याच्यातून आपल्याला समजतं. आता विपणन मिश्र, मार्केटिंग मिक्स, याला 4 फेज असं म्हणतात. आता विपणन मिश्र ज्याला 4 फेज असेही म्हणतात. यामध्ये 4 फेज म्हणजे कोणते 4 फेज? पहिलं म्हणजे उत्पादन म्हणजे प्रोडक्ट, दुसरं किंमत म्हणजे प्राइस, तिसरं स्थान किंवा वितरण त्याला आपण प्लेस असं म्हणतो, आणि प्रचार म्हणजे प्रमोशन. 4 पी म्हणजे 4 फेज. आता उत्पादन म्हणजे काय, तर ग्राहकांना काय देऊ केले जाते, म्हणजे स्मार्टफोन असेल, सल्ला सेवा किंवा कोणती वस्तू, यात उत्पादनाची गुणवत्ता, डिझाईन, ब्रँडिंग, पॅकेजिंग यांचा समावेश होतो. म्हणजे हे उत्पादन झालं, ज्या ठिकाणी कंपनी एखादं प्रोडक्शन तयार करते आणि ते लोकांना विकते, ते प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. तुमचे डिझायनर असतील, ब्रँडिंग असतील, तुमचे स्मार्टफोन असतील, एखादी सेवा देखील काय असते, उत्पादन असते. पुढचा टप्पा असतो म्हणजे तो किंमत. आता उत्पादनाचे मूल्य काय असावे, जे ग्राहक देण्यास तयार असतील. यामध्ये सवलती, पेमेंटच्या अटी आणि किंमत दोन्ही समावेश होतो. आता किंमत ही अतिशय महत्वाची उत्पादनासाठी मानली जाते. जर तुमचा उत्पादनाचा जो खर्च आहे तो तुमच्या सेलिंगपेक्षा जास्त झाला, तर तुम्हाला लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करताना कंपनी किंवा व्यवसाय संस्था अगोदर उत्पादनाला येणारा खर्च काढला जातो आणि त्यावरून त्याची किंमत म्हणजे त्याची सेलिंग प्राइस ही ठरवली जाते. म्हणजे किंमत ही अतिशय महत्त्वाचा सेकंड फेज याच्यामध्ये मानला जातो. त्याच्यानंतर वितरण प्लेस म्हणजे स्थान, उत्पादन ग्राहकांपर्यंत कसे पोहोचेल. आता जर तुमचं ऑनलाईन दुकान असेल, ऑनलाईन तुम्ही सगळं सेलिंग करणार असाल, तर ऑनलाईन स्टोअर असतील, रिटेल दुकानं असतील, वितरण मार्ग इत्यादी एका असतात, लॉजिस्टिक आणि पोच यांचा समावेश होतो. ऑनलाईन जर खरेदी केला असेल, तर तुमची ती वस्तू येण्यासाठी तुम्हाला कुरिअर किंवा ट्रॅव्हलिंग चार्जेस त्या ठिकाणी आकारावे लागतात. जर तुम्ही गावातल्या गावात खरेदी करणार असेल, तर तुम्हाला हे चार्जेस पेड करायची काही गरज नाही राहत. मग तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केलेली असेल, मग ते प्लेस पाहून त्याच्या गावापासून तर कस्टमरच्या गावापर्यंत जो असणारा अंतर आहे किंवा जे लोकेशन आहे, यावरून काय केलं जातं, त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. पुढं जो चौथं फेज म्हणजे प्रचार, त्याला आपण प्रमोशन असं देखील म्हणतो. कोणतीही वस्तू किंवा जाहिरात करण्यासाठी प्रमोशन हा अतिशय महत्त्वाचा भाग यामध्ये मानला जातो. म्हणजे तुम्ही जर एखादी जाहिरातीला प्रमोशन किंवा जाहिरात केली नाही, तर ती लोकांपर्यंत पोहोचली जाणार नाही. जर प्रमोशन कसं केलं जातं, तर हे तुमचं जनसंपर्क म्हणजे तुमच्या लोकांमध्ये असलेले कॉन्टॅक्ट असतील, तुमचं सोशल मीडिया असेल, याच्यामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक हे सर्व गोष्टी आल्यात. तसेच तुम्ही पेम्पलेट छापलेले असतील किंवा बॅनर्स लावलेले असतील. ही झाली या प्रचाराची किंवा प्रमोशनाची एक पद्धत. याच्यामुळं तुमच्या व्यवसायाच्या विक्रीमध्ये 25% वाढू शकते आणि 75% तुमचं यशस्वीरित्या उत्पादनामध्ये मजबूत प्रचार होऊ शकतो. म्हणजे तुमचं प्रोडक्शन या ठिकाणी वाढू शकतं. आता विपणनाचे महत्त्व. आता विपणनाचे महत्त्व वेगवेगळ्या फॅक्टसाठी वेगवेगळे असतं. आता पहिला म्हणजे व्यवसायासाठी. तर व्यवसायासाठी विपणनाचे महत्त्व म्हणजे काय? तर विपणन व्यवसायांना विक्री आणि महसूल वाढवण्यास मदत करत असते. मार्केटिंगमुळे काय होते, व्यवसायाचा नफा वाढत असतो. तुम्ही त्या व्यवसायाचं प्रोडक्शनची जर जाहिरात केली, मार्केटिंग केली, तरच व्यवसायाचा नफा वाढेल. त्याच्यामुळे ते विक्री आणि महसूल मजबूत करण्याचं काम हे करतं. एखादी ब्रँडची ओळख निर्माण करायची असेल, तर विपणन अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी स्पर्धा असेल, स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये जर तुम्ही उतरले असाल आणि तुमचा व्यवसाय तुम्हाला टिकून ठेवायचा असेल दीर्घ काळासाठी, तर तुम्हाला विपणनाची अतिशय महत्त्वाची गरज असते. मार्केटिंग जर केलं नाही, तर तुमचा व्यवसाय लवकरच बंद पडू शकतो. दुसरा आहे तो ग्राहकांसाठी त्याचं महत्त्व. आता विपणनामुळे ग्राहकांना विविध उत्पादने आणि सेवांमध्ये माहिती मिळते. त्यामुळे ते योग्य पर्याय निवडू शकतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करून जीवनमान सुधारू शकतात. कस्टमरला ज्या गोष्टी लागतायत, त्या गोष्टी जर व्यवसायाने पूर्ण केल्या, तर त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि याच्यामुळे काय होतं, कस्टमरचं जीवनमान म्हणजे त्याची लाईफस्टाईल देखील काय होते, सुधारत जाते. जेवढी चांगली तुम्ही मार्केटिंग करणार त्या व्यवसायाची, लोकं तेवढे जास्त त्या नवीन ट्रेडिशनलकडे वळत जातात. तुम्ही पहा, एखादा जाहिरात आली आणि त्याचा एखादा ट्रेंड जर झाला,
तर ते ट्रेंड सगळीकडे लोक काय करतात, आत्मसात करतात आणि त्याच ट्रेंडकडे वळत जातात. जुन्या काळामधली जी फॅशन आहे ती आता 2025 मध्ये ती फॅशन परत अस्तित्वात आली आणि त्या फॅशनकडे लोक आता काय करताय, वळत चाललेले आहे. म्हणजे अशा प्रकारे ग्राहकांसाठी विपणनाचे अतिशय महत्त्व असते. पुढचा जो आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी. विपणन उद्योगात दरवर्षी 10% रोजगाराची वाढ होते, ज्यामुळे व्यवसायांना प्रोत्साहन मिळते आणि बाजारात नवीनता टिकून राहते. म्हणजे जेव्हा तुमचा व्यवसाय वाढतो, त्या व्यवसाय वाढल्यामुळं लोकांना रोजगाराच्या संधी देखील वाढतात. कारण व्यवसाय वाढला म्हणजे तुमचं प्रोडक्शन वाढणं आणि प्रोडक्शन वाढलं म्हणजे त्या प्रोडक्शनच्या कामसाठी तुम्हाला मनुष्यबळाची गरज असते आणि मनुष्यबळ जर जास्त असेल तर तुमचं प्रोडक्शन देखील वाढून तुमचं सेलिंग जास्त होणार आहे. म्हणजे अशा दृष्टीने अर्थव्यवस्थेसाठी देखील काय असते, हे अतिशय महत्त्वाचं असतं. यावर आपण काय निष्कर्ष निघतं, तर बाजार आणि विपणन या कोणत्याही व्यवसायाच्या यशासाठी अविभाज्य घटक आहे. आधुनिक व्यावसायिक जगात या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहे. पूरक म्हणजे या दोन्ही एकमेकांना जोडून आहेत आणि व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरतात. आता याच्यावरून ग्राहक केंद्रित दृष्टिकोन जर ठेवला तर व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मिळू शकतो. त्याच्यानंतर रणनीती म्हणजे 4 फेजनुसार जर व्यवसाय सुरू केला असेल आणि तो स्पर्धेमध्ये टिकवायचा असेल, तर तो चांगल्या प्रकारे दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो. आणि नवीन-नवीन उपक्रम, नवीन-नवीन जाहिराती ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यामुळे तुमचा व्यवसाय हा व्यवस्थितपणे चालतो. म्हणजे अशा प्रकारे हे विपणन बाजारपेठेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल, तर विपणन हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हा तुमचा फर्स्ट टॉपिक होता आणि यामध्ये बाजारपेठ म्हणजे काय आणि विपणन म्हणजे काय, ह्या दोन संकल्पना तुम्हाला स्पष्टपणे शेअर करण्यात आलेल्या आहेत. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. तसेच पुढील व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.